सूरनिरागसहो गणपती सूरनिरागसहो सूरनिरागसहो गणपति सूरनिरागसहो शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपति सूर निरागस हो सुमनानी भरली ओंजळ नित्य रीती व्हावी चरणावर धान्हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति सुरपति लीन दोन्ही निरंतर भगिनींच्या शुभास्ते या ठिकाणी आम्ही सरस्वतीचं पूजन करतोय. खरं तर आम्ही सुद्धा सरस्वतीचेच भक्त आहोत. मग आमचे संदीप पंचवडकर साहेब असतील. थोडंसं आहे ना जवळ उभे राहूनच स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो नाही आहे पुरीचा राजा पांडुरंग आणि ज्ञानीचा राजा ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरित झालेली पावन पुण्यभूमी भव्य सोहळा समारंभ चंद्रमा गार्डन मंडल कार्यालयाच्या आवारामध्ये संपन्न होत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व सामाजिक राजकीय वाटचालीचं आजचं हे प्रत्यंतर आणि यानंतर जे विजुलालजी हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि नंतर सोडतीला सुरुवात होईल. धन्यवाद. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ग्राहक व राजाला नमन करून मी या ठिकाणी दोन शब्द बोलणार आहे. संगम
जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे 1972 साली सुरू झालेलं हे छोटंसं दुकान 9 फूट बाय 30 फूट या जागेत एक कस्टमर उभा असल्यानंतर दुसरा जाताना धक्का लागायचा तिसऱ्याला, एवढ्या छोट्या जागेत सुरू झालेलं हे दुकान आज प्रचंड अशा मोठ्या वास्तूमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं, प्रेमानं वाढत चाललेलं आहे. ग्राहक राजा आपल्याला मी विनम्र अभिवादन करतो की आपल्या प्रेमाशिवाय हे कधीही शक्य झालं नसतं. तर सर्वप्रथम प्रमुख अतिथी बरेचसे या ठिकाणी आलेले असतील, तेव्हा मी पुन्हा एकदा आलेल्या आमंत्रितांचं मनपूर्वक स्वागत करतो, ग्राहक राजाला अभिवादन करतो आणि या ठिकाणी आमच्या टीमला सांगतो की या ठिकाणी लकी ड्रॉचे 3 बॉक्स सील करून ज्या वेळेला बॉक्स भरला त्या वेळेला तो सील केला गेलेला आहे आणि ते सीलसुद्धा आपल्या समक्ष उघडलं जाणार आहे. संपूर्ण पारदर्शक अशी सोडत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी आम्ही एकदा नॅनो कारची सोडत केली होती, तीही अशीच पारदर्शक होती आणि जो विश्वास आपला आमच्यावर आहे त्या विश्वासाला कुठेही धक्का न लागता संपूर्ण पारदर्शक असं सोडतीचं काम या ठिकाणी आपल्या समक्ष आम्ही करणार आहोत. तर आमच्या संगमच्या टीमला मी विनंती करेल की आपले जे 3 बॉक्स आहेत ते 3 बॉक्स ग्राहक राजाच्या समोर उघडायचे आहेत आणि त्यातली सगळे कुपन्स त्या मोठ्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि मग मान्यवर आल्यानंतर आपण मान्यवरांच्या हस्ते पहिल्या सोडतीला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिली सोडत सुरू होण्यापूर्वी पंचवाडकरांचा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासमोर होईल आणि त्यानंतर पहिली सोडत या ठिकाणी सुरू होईल. पुन्हा एकदा आपल्यामध्ये जास्त वेळ न थांबता आपणा सर्वांचं स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजू शेठ. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते आमचे पत्रकार मित्र आदरणीय कोंडी भाऊजी पाचारणे आणि आदरणीय भगत सर. आपले मी संगम कलेक्शनच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि यानंतर जे सील बॉक्स आहेत ते फोडून त्या चिठ्ठ्या या आपल्या समोर ठेवलेल्या सोडतीच्या या खोक्यामध्ये ते टाकणार आहेत. आपल्या समक्ष ते आपण सील बघून घ्यायचंय. संगमचे जे सगळा त्यांचा कर्मचारी वृंद आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज हे फोडून या खोक्यामध्ये बॉक्समध्ये टाकतायत आणि तोपर्यंत एक गाणं आपण ऐकूयात. विजय सर ने मुझसे ये कहा है कि इस कार्यक्रम में कुछ उनके पसंदीदा किशोर कुमार के गाने, हिंदी गाने भी वो सुनना चाहते हैं. विजय सर तुम्हारे लिए ये गाना आपके लिए पेश करते हैं. यानंतरचं गाणं ऐकूया. याराना या चित्रपटातील राजेश रोशन यांचं संगीत आणि अंजान यांचे बोल, किशोर कुमारचा आवाज एका वेगळ्याच टोनमध्ये. मोर दॅन आहे त्याला म्हणता येईल जास्त सॉफ्ट आणि फार गोड. जब सारा छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जब सारा छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. पहिला डब्बा इथे रिकामा झालेला आहे, यामध्ये सगळे तुमचे कुपन्स आहेत. तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गीतों में तुझे ढूंढे तक सारा छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. मी इथे सांगू इच्छितो, मिक्सर ग्राइंडरचे पहिले विजेते या रूपात आमच्याजवळ इथे गुरुनगर संगीता नामदेव पोखरकर पहिल्या विजेत्या. त्यानंतर दुसरं नाव सौ शैला शिवाजी गायकवाड, शिवसाई तिम्हेवाडी रोड, सरकारी धान्य गोडाऊन शेजारी. शैला शिवाजी गायकवाड. सौभाग्यवती शैला शिवाजी गायकवाड. त्यानंतर दुसरं नाव माझ्यापर्यंत पोहोचतंय, किसन बबन फिटे, मुक्काम पोस्ट रेटवडी. ओके, किसन बबन फिटे मुक्काम. सुरेश नामदेव कड हे आमचं 4थं नाव आहे विजेत्याचं. 5वं नाव विजेत्याचं आहे प्रतीक संदीप बेलापूरकर, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
नाही. यानंतर विजेत्याचं नाव आपल्या समोर येते विशाखा भाऊसाहेब फुलपगर. हे 8 झालेले आहेत. त्यानंतर 9वं नाव माझ्याजवळ येते बाळासाहेब पंढरीनाथ कन्हेरे, मुक्काम पोस्ट सविंदने, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बाळासाहेब पंढरीनाथ कन्हेरे 10 झालेले आहेत. 11वा नंबर आहे रेखा राक्षे भोसरी. अरे वा, भोसरीवरनं हे विकत घ्यायला आहे. ओके, सो रेखा राक्षे भोसरी. बांधा तुझा फिरचीचा तोरा, मुळ्या पाणी काढून रंग गोरा गोरा. तुझा मिरचीचा काही तू मांडशील काय, अगर आली माझ्या माळ्यामध्ये उसशील काय. तुझी भाजी आतून खराब, नको जाऊ कुणाचा रुबाब. तुझी भाजी आतून खराब. सन्मान केलं जाते. खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसांनी खरी राम लक्ष्मणाची जोडी म्हणजे शांताराम बापू घुमटकर आणि हरिभाऊ शेठ सांगो, त्यांना खेळमध्ये आणि अण्णारामच्या जोडीने उभे आहेत. काय योग्य असा खरा संगम या ठिकाणी त्रिवेणी संगम दुग्ध शंकर हा योग आज या ठिकाणी घेऊन आणला आणि हा योग आणण्याचं काम बबन भैरू बोराडे, मुक्काम राक्षेवाडी पोस्ट खेड, तालुका खेड, जिल्हा पुणे. धन्यवाद. आणि यानंतर बबन बोराडे आणि संदीप प्रतीक्षा विश्वास, निमगाव, खंडोबा. चौथं या ठिकाणी बक्षीस ज्यांना लागलंय ते आहेत मलगे समीर वसंत, मलगेवाडी, राहणार पोस्ट राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. धन्यवाद. शिंदे प्रतीक्षा विश्वास आणि मलघे समीर वसंत अशी ही 2 नावं आम्हाला कळाली. 4 ध्रुवांकूर, पांडुरंगनगर, शशिकांत सुरेश काळे, पाडळी, काळेचीवाडी. शशिकांत काळे आणि काजिल राजेंद्र देठे. आणि शेवटची 2 मोबाईल फोन्स आता इथे आम्हाला कळतील. ठाकूर अजित संभाजी, मुक्काम पोस्ट ठाकूर पिंपरी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि शेवटचा नंबर आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी भन्साळी परिवारातल्या 3 भगिनींना आमंत्रित करतोय. सौभाग्यवती राखीताई भन्साळी आणि सौभाग्यवती सर्वाताई भन्साळी.
आपण मंचावर आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या जोरदार तालियां दें आप सबकी. तेरी इच्छा थी लान पर सिंगापुर आने की कि माँ को दहेज का कि मेरे को ठेला नहीं दिया, बोलती सिंगापुर आने का. हाँ इधर शनिदेव का मंदिर है ना. अरे वो शनिनापुर है. जाले गए क्या वो? ठीक है. तो ये नसीब की बात है. हो सकता है आप में से कोई ये भाग्यवान हो सकता है जो सिंगापुर जाने का मौका मिले. उनके लिए भी मैं बहुत बहुत बधाई देता हूँ. उनको भी प्रार्थना करता हूँ कि आप में से एक ऐसे कपल को ये मौका मिले जो कहीं जाना चाहें और कभी मौका ना मिले, लेकिन संगम के माध्यम से मौका मिले तो बड़ी खुशी की बात होती है. आइए. अरे जैसे कि हमारे संदीप जी ने कहा है कि एक शक्ल के लोग बड़ी मुश्किल से मिलते हैं, तो मैं बड़ा ही भाग्यवान हूँ कि मुझे एक ऐसे इंसान की शक्ल मिली है जो हम सबको बहुत मनोरंजन करते हैं, बहुत ज्ञान देते हैं. जॉनी लीवर साहब, आज आपको यहाँ पर देखकर मुझे वो फिल्मी शादी याद आ रही है जिसे आपने फिल्मों में देखा. फिल्म का नाम जुदाई. देखा है जुदाई? बघितला का जुदाई सिनेमा? तो उसमें जॉनी भाई की शादी होती है. शादी का पहला सीन वो सुहागरात वाला जॉनी भाई की अंदाज में अपने बीवी से मिलते हैं. उनकी बीवी पलंग पर बैठी है और जॉनी भाई की एंट्री. क्या बात है रे बाबा. डार्लिंग आज अपनी सुहाग रात है और मैं चाहता हूं कि सुहाग रात के हसन मौके पर एक अच्छा सा गाना हो जाए. मेरी जान सुनाओ मुझे गाना. अब्बा डब्बा चब्बा. हैं? अब्बा डब्बा चब्बा नहीं, गाना गाओ गाना. अब्बा डब्बा चब्बा. अरे ठीक है अब्बा, ठीक है डब्बा, लेकिन गाना होता है ना जैसे लता मंगेशकर गाती है, जैसे कोयल गाती है, उसी तरह से मटक मटक के ठुमक ठुमक के सुर में गाना गाओ मेरी जान, बिल्कुल सुर में. अब्बा डब्बा चब्बा. क्या बर्तन बेच रही है तू? गाना गा. अब्बा डब्बा चब्बा. ये ऊपर वाले इसके टेप रिकॉर्डर में प्ले का बटन लगाना भूल गया क्या तू? ये अब्बा डब्बा चब्बा. ये खत्म हो, ताली बजाओ. थैंक यू. अरे दोस्तों, हम लोग टीवी देखते हैं, टेलीविजन पे ऐसे ऐसे शोज आते हैं. कोई डांस कर रहा है उसके लिए डांस इंडिया डांस, कोई गाना गाते हैं उनके लिए सिंगिंग के शो. तो मैंने ऐसे शो में, रियलिटी शो में मैंने देखा जो जज होते हैं, जज, वो इतना भाव खाते हैं, वो अपने आप को सुप्रीम कोर्ट के जज समझते हैं. वो कमेंट्स कैसे देते देखिए. हमारे देश की एक ऐसी महान गायिका आशा ताई भोसले, इनकी खूबी क्या है, अगर कोई अच्छा गाना गाता है तो आशा ताई उसकी इतनी तारीफ करेगी, लेके जाएगी आसमान पे, लाएगी जमीन पे खपा. तो उनका चेहरा और उनकी आवाज गौर फरमाइए. आशा ताई भोसले, किसी ने गाना गाया, आशा जी ने माइक उठाया, उनका चेहरा देखिए. आपने जो गाया बहुत ही उम्दा गाया आपने. अरे एक जगह तो लग रहा था कि किशोर कुमार मेरे सामने खड़ा रह के गाना गा रहा है. बेटा तुम्हारी आवाज बड़ी प्यारी है, सुर के बड़े पक्के हो. तुम तो पंचम सुर में गा लेता है एड़े, पंचम सुर में. और वो बेचारा सुर के बड़े पक्के हो, आवाज भी बड़ी प्यारी है, लेकिन बेटा गाना नहीं जमा. तो इतनी तारीफ क्यों करी बड़े बहन? अभी देखिए मिथुन चक्रवर्ती साहब, किसने डांस किया? मिथुन आते हैं. तुमने जो डांस किया मुझे बहुत पसंद आया. वो डांसर बेचारा, थैंक यू सर, थैंक यू. और तुम्हारा डांस देखकर मैं तुम्हें देता हूं. क्या देंगे सर? मैं तुम्हें देता हूं. सर जल्दी दो सर, जो भी देना है मैं तुम्हें देता हूं. ग्रैंड सैल्यूट. उसने बोला आपने एक हाथ से दिया, मैं 2 हाथ से देता हूं, निकल जाओ यहां से. तो मैंने सोचा ऐसे जगह पे एक ही जज बन सकता है जिनको संगीत से कोई लेना देना है नहीं, वो है लालू प्रसाद यादव. लालू जी जज बन गए.
वो कमेंट्स कर रहे हैं लालू प्रसाद यादव। ए लड़के सीधा खड़े रहो और सीधा। सर और सर क्या फांसी ले लूं? अरे कहां गया तूने? ये कह रहे हैं दिल वालों के दिल का करार लूटने हम आए हूं यूपी बिहार लूटने। अरे बिहार तू लूटेगी, हमका साला मर गया। और ये नाच गाना साबित गाकर क्या साबित करोगी? सर अगर मैं विनर हुई तो एल्बम बनाऊंगी। देखो सस्ती एल्बम बनाएगी। शादी हुआ तोहरा? नहीं सर। तो शादी बनाओ, शादी में फोटो खींचो, उसका एल्बम बनाओ, बच्चों को दिखाओ। है? अमिताभ बच्चन भी आते हैं। अरे दोस्तों, हम और तुम मिलकर खेलते हैं कौन बनेगा करोड़पति। कोई बुड्ढी खुड़ूस आ गई। ए अमिताभ बच्चन इतना बड़ा हो गया, कब तक खेलेगा? अरे तेरे को पोती होगी ना, उसको पीठ पे बिठा के घोड़ा घोड़ा खेलना, मेरे साथ क्या खेलता है? अगर तुम सही जवाब दोगे तो तुम करोड़पति बन सकते हो। करोड़पति बनेगा मेरे को? मैं तेरे को एक ही सवाल पूछता हूँ, उसका अगर तू सही जवाब देगा तो मैं तुमको 5 करोड़ दूंगी। अच्छा, वो क्या सवाल है? मेरे को एक बात बता। मेरा पहला सवाल ये है, तेरा रेखा के साथ लफड़ा था कि नहीं? अमिताभ बच्चन की बोलती बंद हो गई। और एक शो हम लोग देखते हैं, बच्चे बड़े ही बहुत ही देखते बच्चे। तो मैं भी मेरे घर के भी बच्चे वही हैं। जैसे स्कूल का बस्ता रख दिया, तारक मेहता तारक मेहता तारक मेहता, बीमारी की तरह लग गया भाई ये तारक मेहता। तारक मेहता शो क्या होता है? एक आती है दया बेन, ये टप्पू के पापा, अरे टप्पू के पापा सुनना तो, टप्पू के पापा, ए टप्पू के पापा। अब बेचारा वो अपना जेठालाल, ये टप्पू के पापा सुन सुन के उसका दिमाग खराब हो गया। अरे भगवान, ये कहाँ टप्पू के पापा। एक बार भी कुछ ऐसा हादसा हो जाता है तो सारी मीडिया जो है नेता लोगों के पीछे हाथ धो के पड़ जाती है। उसी से कुछ उठाया मैंने। बीच में एक बीमारी आई थी, हमारे महाराष्ट्र में भी आई थी, जिसका नाम था चिकनगुनिया। नाम तो ऐसा है जैसे सुने तो भूख लग जाएगा, लेकिन बीमारी खतरनाक, जिसको भी मच्छर काटे आदमी अकड़ जाते जिधर उधर। क्या हो गया? चिकनगुनिया अकड़ गया। ठीक है, अकड़ तू बहुत अकड़ू है। लेकिन ये नेता लोग वो जवाब क्या देते हैं? उनको जब मीडिया पूछती है कि भाई ये चिकनगुनिया डंका बज रहा है कि नहीं बज रहा है, बज रहा है कि नहीं बज रहा है? भाई और बहनों, ठीक उसी तरह से उस डंके की चोट पे गाना चाहूंगा, चिकनगुनिया हो या मटन गुनिया हो, उसका खात्मा करेंगे। अच्छा, ये क्या है? सवाल जवाब करते हैं, विकास हुआ कि नहीं हुआ, हुआ कि नहीं हुआ। और कुछ दिन बाद हाथ में छड़ी लेके आएंगे, विकास हुआ कि नहीं हुआ, हुआ कि नहीं हुआ। किसी को पकड़ लिए, विकास हुआ, हाँ हाँ विकास हुआ है, गणेश हुआ है, रमेश हुआ है, गणेश रमेश विकास आ जाओ साहब, ये सब मेरा विकास है। लेकिन एक दिन मैंने देखा कि चिकनगुनिया का मच्छर खुद बीमार पड़ा हुआ, बिल्कुल सूख गया बेचारा। बोले यार तेरी हालत ऐसे कैसे हो गई? मच्छर ने बोला, अरे भैया हम गलती से अन्ना हजारे को काट लिया। इतने सूख क्यों हुए भाई? अरे जिस दिन हम काटे रहे हैं वो हमेशा की तरह अनशन को बैठे थे, 3 दिन तक काटता रहा भाई, खून का कतरा पीने को मिला नहीं, उल्टा हमारा खून उनके अंदर चला गया। तो मैंने अन्ना जी को पूछा कि अन्ना ये चिकनगुनिया के बारे में आप क्या कहेंगे? अन्ना जी ने क्या कहा, अरे सरकार जो है वो जानबूझ के चिकनगुनिया पे उपचार नहीं कर रही है। अभी मैं बूढ़ा हूँ, मेरी उम्र ज़्यादा है, मैं अगर ऐसे ही अनशन को बैठते रहूँगा तो लोकपाल मिले ना मिले, मुझे हम लोकपाल जरूर मिल जाएगा। भारत माता की जय। एक खास आवाज़ मैंने हाल ही में सीखी है, नितिन जी गडकरी साहब। अमरावती में एक बार मुलाकात हुई थी सर के साथ,
उनका आवाज़, उनका चलने का स्टाइल भी बड़ा टिपिकल है। उनका शक्ल देखिए, गडकरी साहब। पार्टी के माध्यम से आरएसएस की विचारधारा से हमारे देश में इस तरह से ये चिकनगुनिया हंगामा मचाया है। नागपुर हो, अमरावती हो, वर्धा हो, पुणे हो, राजगुरु नगर हो, मैं कहना चाहूँगा जब मैं पुणे टू मुंबई एक्सप्रेस हाईवे बना रहा था, जब भी काफ़ी मच्छर आए थे, वहाँ पर भी मुझे मच्छर काटा था। तो मैं आज राजगुरु नगर के श्रोताओं को कहना चाहूँगा, यदि आपके पास कोई उपचार हो तो बताओ, मुझे रात में मच्छर काटा है। थैंक यू। कौस्तुभनी हे गाणं आपल्यासमोर सादर केलं. काही लोकांना असं वाटलं असेल पाठीमागे हा कॉर्डलेस फोन घेऊन आमची गायिका गाती. ओके, आता मी कौस्तुभला इथे आणि त्याच्यासोबत आमची गायिका म्हणजे राधिका अत्रे गणपोटे या दोघांनाही इथे बोलवतो. आणि आता तुम्हाला मी असं सांगू इच्छितो, खास करून विजय सेठ, की एका महिलेच्या आवाजाजवळ कसं होतं की माणसाने बाईचा आवाज काढला तर तसाही आवाज असला तर आपल्याला बरं वाटतं, पण दोन बायका बोलत असतील तर कसं वाटेल, किंवा दोन फिमेल सिंगर गात असतील तर कसं ऐकू येईल. तर यावेळेस मात्र याची खरी परीक्षा होईल की एक फिमेल सिंगर त्याच्या सोबत गातीये आणि तिला सुराशी सूर मिळवून याला गायचं आहे. तेव्हा कळेल तुम्हाला की हा महिलांच्या आवाजामध्ये, गायिकेच्या आवाजामध्ये किती जवळ जाऊन गाऊ शकतो. ऐकूया, सुरू करायचं, बोलो हा. येस राधिका जी आइए, तयार आहे ना? ओके, ऐकूया अजय अतुल यांचं संगीत. सुखद
कपडे घेतल्यानंतर धुवून पुसून स्वच्छ राहावं अशी वॉशिंग मशीन आणि त्याचा लकी ड्रॉ आता आपण या ठिकाणी काढतोय. हा लकी ड्रॉ अतुल भाऊ आपल्याला आपल्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ आम्ही काढतोय आणि हा आपला पहिल्यांदा सन्मान होतोय. संतोषजी भन्साळी यांच्या शुभ हस्ते आपल्याला शाल श्रीफळ आणि एक बुके देऊन आपल्याला सन्मानित केलं जाते. सुरेखा अनिल पाटील, विशाल गार्डन, चाकण. पाटील ताई धन्यवाद. श्री मोहन बबन शिंदे, श्री कृष्ण दर्शन, खारे, ठाणे. अरे बाप, ठाण्याचे शिंदे पाटील आपल्याला वॉशिंग मशीन लागले, धन्यवाद. सोराली वाडेकर, जनता बेकरी. क्या बात आहे. मोहन बबन शिंदे, सुरेखा अनिल पाटील आणि स्वराली वाडेकर असे 3 वॉशिंग मशीन विनर्सची नावं आता आम्हाला इथे मिळालेली. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. सो आइए दोस्तों, जैसा कि मैंने आपके सामने कहा था कि इस महफिल खास में आप सबके लिए जिसका वो उसको याद करता है, न हो जिसका कोई वो मिलने की फरियाद करता है. सलामे इश्क मेरी जब जरा कबूल करे, सलामे इश्क
दुआएं दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए। आणि ही मुरळी देवाचा भंडारा उधळतात. सदानंदाचं येळकोट म्हणत त्यांची रात्र आनंदाने दुमदुम निघून जाते. त्या देवाचा सोन्याचा भंडारा जर आपण उधळला तर तो देव आपलं सोन्यावरून पिवळं करतो, अशी तुमच्या आमची श्रद्धा आहे, तेवढीच ती सत्य आहे. त्याच जेजुरीच्या खंडेऱ्यावर आधारित एक सुंदरसं गीत पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करतील स्वतः आमच्या या कार्यक्रमाचे निर्माता दिग्दर्शक मल्हारवारी मोतियान जावी मारू नाहीतर देवा देवाने जातो. मल्हारवारी मोतियान जावी मारू नाहीतर देवा देवाने जातो. परत एकदा मी इथे आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यात रामेश्वर म्हणजे ज्युनियर जॉनी लिव्हर यांना आमंत्रित करतोय. एका वेगळ्या आवाजामध्ये परत एकदा वेगळ्या स्टार्सचे आवाज घेऊन ते तुमच्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यात आपण त्यांचं स्वागत करूया. प्लीज वेलकम विथ बिग हँड ज्युनियर जॉनी लिव्हर रामेश्वर. बहुत बहुत धन्यवाद. बड़ा मजा आ रहा है यहाँ पर. और जो विनय उनका एक स्टाइल है, कान में पेन, बगल में टिकट बॉक्स, चश्मा लगाते लेकिन अंदर से नहीं ऊपर से. दिन भर बस को पीछे आगे लेते रहते.
आदत गिर जाती है। अब एक दिन इनके बेटी को देखने के लिए वो मेहमान आने वाले थे और कंडक्टर भाई हाथ में सीटी लेके गेट पे खड़ा है। मेहमान की गाड़ी आ गई, कंडक्टर उनकी बेटी आ गई, चाय नाश्ता अपने इधर मुसल पोहा जो चलता है वो लेके आ गई। अभी पूछ रही कि मेरी बेटी कैसी लगी, वो भी सिटी में, वो भी सेम डिपार्टमेंट में, खाली डेपो अलग। उन्होंने कहा अब ये सिटी जो है, ट्रैफिक कांस्टेबल, देखिए मैं ट्रैफिक की बात कर रहा था, कोई सिग्नल तोड़ के चला जाए तो सिटी कैसे बजाते हैं। रुकने के बाद क्या हादसा होता है, कोई गाड़ी चला रहा है, हवलदार कौन? मी साहब, माझ्याकडे लाइसेंस है, दिखता है मेरे को। अरे मैंने हेलमेट पहना है, वो भी पता है। अरे मैंने तो सिग्नल नहीं तोड़ा, वो भी पता है। फिर मेरे को काय क्यों रुका है साहब? अरे बाबा, तंबाकू खाने का चूना दे रहे। लेकिन साहब आपको कैसे मालूम मैं तंबाकू खाता हूँ? ये तूने हेलमेट पहन के दुकान ऊपर पीला डाग लगा हुआ है। किधर जा रहा है तू? साहब मैं शिवाजी नगर। चल मैं भी आ रहा हूँ, निकल। अब यही सिटी डोर बेल कैसी बनती है? डोर बेल, आप ताली बजा रहे। तो ये सीटी बजाना भी एक कला होती है, एक आर्ट होता है ना। सिटी से याद आया, आजकल मोबाइल है हर किसी के हाथ में। एक जमाना था टेलीफोन का, टेलीफोन की धुन अगर हम रेडियो पे सुनते थे तो वहीं रुक जाती थी। क्या बात है, आज का फेवरेट शो मेरा आ रहा है, फोन इन प्रोग्राम। हेलो फरमाइश, हेलो फरमाइश। पिटारा, पिटारा इस बार लेकर आया है आपकी पसंद की गीतों का वो खजाना, फोन इन प्रोग्राम हेलो फरमाइश। फोन इन प्रोग्राम में आपका स्वागत है। कौन बोल रहा है? हेलो सर, नमस्कार, मेरा नाम अनीता है। अरे वाह, बड़ा ही प्यारा नाम है आपका अनीता जी। कहाँ से बोल रही हैं आप? सर मैं घर से बोल रहा हूँ, अकेले हूँ। अरे भाई, ये अकेले का क्या मतलब है? नहीं सर, मैं माँ बाप को अकेले हूँ। अच्छा, चलो अच्छी बात है। अनीता जी, ये शो आप हमेशा सुनती? हाँ सर, मैं अच्छे अच्छे कपड़े पहन के सुनती हूँ, नहा धो के सज के सुनती हूँ मैं, क्योंकि रेडियो का प्रोग्राम सुनना है ना। चलो भाई, अच्छा ख्याल है, साफ सुथरा रहना में चाहिए। अच्छा, ये गीतों का खजाना ठीक है, आप गीत पसंद करते हैं, इसके अलावा क्या करते हैं आप? कुछ खास शौक है? हाँ जी हाँ सर, मैं रंगोली बनाती हूँ, मुझे बहुत पसंद है रंगोली बनाना। अरे वाह, किस तरह की रंगोली बनाती हैं आप? सर मेरी शादी जिस घर में हुई थी ना, उस घर की राख रंगोली करके मैके में आई हूँ। तो लीजिए अनीता जी, आपकी पसंद का ये गाना। फोन इन प्रोग्राम में आपका स्वागत है। कौन बोल रहा है? हेलो सर, नमस्कार, पहचाना? अरे भैया, रेडियो है, टीवी थोड़ी जो पहचानूंगा। कहाँ से बोल रहे हैं आप? सर हम ऐसे तो कानपुर का है, लेकिन हमारे पिताजी घरदामाद बन के नागपुर आए हैं। अच्छा, तो आप कानपुर से बोल रहे हैं? नहीं सर, हम काम से पूना आए हैं। तो इस वक्त आप पूना से बोल रहे हैं? नहीं साहब। उस फिल्म का नाम क्या है? साहब हमारा बैलेंस खत्म हुआ, वहीं से फोन करो। प्रोग्राम में उस देश का भविष्य बर्बादी किसी और क्या हो सकता है? मेरा नाम प्रलयनाथ गेंडा स्वामी है। आने वाली 15 अगस्त देश में ऐसा प्रलय लाऊंगा कि इस आजाद हिंदुस्तान को फिर से गुलाम बनाने का काम एक चींटी मारने के बराबर होगा। अलग ही हंस के निकल गया भाई। बाद में क्या हुआ कि हीरो खुद विलन का रोल करने लगे। शाहरुख खान ने डर में किया, अक्षय कुमार किसी फिल्म में, ऐसे करते करते एक ऐसा विलन आज आया है, ऐसे कलाकार आज मार्केट में जिन्हें सब लोग पसंद करें, जिनका नाम है नवाजुद्दीन सिद्दीकी, है ना।
मांझी द माउंटेन मैन फेम नवाजुद्दीन साहब, उनकी आवाज बहुत आकड़ है ना तुझ में। हाँ, देख कैसी आकड़ तोड़ता हूँ तेरी, बहुत लंबा दंगल चलेगा रे तेरे साथ, जब तक तोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं। जानदार जबरदस्त जिंदाबाद। मैं तुमसे इतना प्यार करता हूँ, इतना प्यार करता हूँ, इतना प्यार करता हूँ कि सीना चीर के देख लेना बजरंग बली की तरह तेरी तस्वीर हो जाएगी। बहुत लंबा दंगल चलेगा रे। थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू, गुड नाइट। भन्साळी परिवाराच्या वतीनं मी आपलं अंतःकरणापासून स्वागत करतो आणि यानंतर आम्ही एक लकी ड्रॉ घेतोय। 3 TV नग, 3 नग TV, आणि हा लकी ड्रॉ काढण्यासाठी मी आमंत्रित करतो सुरेखाताई मोहिते पाटील, त्याचप्रमाणे रोहिणीताई राक्षे आणि सारिकाताई घुमटकर यांना विनंती करतो आपण मंचावर या। सहावा 3 TV, 6वा हा आपण आता ड्रॉ काढतोय। खेडचं संगम कलेक्शन यांच्या वतीने दसऱ्यापासून तर 13 डिसेंबर 2015 पर्यंत झालेल्या खरेदीचे 1500 रुपयापर्यंत ज्यांनी खरेदी केली त्यांना जी कुपनं दिली गेली त्याचा लकी ड्रॉ आज या ठिकाणी होतोय आणि आता हा 6वा लकी ड्रॉ या ठिकाणी निघतोय आणि चारही आमच्या भगिनींच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ आम्ही काढतोय। जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य एक परत टाकून आदरणीय सुरेखाताई मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते पहिल्या टीव्हीचा लकी ड्रॉ आम्ही काढतोय। पहिला टीव्ही सेट विष्णू सीताराम थोरवे, मुक्काम पोस्ट शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। जुन्नर तालुका, धन्यवाद। विष्णू सीताराम थोरवे। दुसरा टीव्ही सेट भाग्यवंतांचं नाव आहे हा सौ सुवर्णा जितेंद्र मधवे, राजगुरुनगर, जिल्हा परिषदेच्या सदस्य डॉक्टर रोहिणीताई राक्षे यांच्या शुभ हस्ते हा दुसरा ड्रॉ निघाला आणि तिसरा सौ सुवर्णा मधवे आणि तिसरं नाव खेडच्या उपनगराध्यक्षा सारिकाताई घुमटकर यांच्या शुभ हस्ते उल्हास बच्चे, गणेश नगर, पिंपळे निलक पुण्याला लागले। बच्चे जयमाला उल्हास बच्चे, गणेश नगर, पिंपळे निलक, पुणे। विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार। हा 6वा लकी ड्रॉ या ठिकाणी झालेला आहे। विनंती आहे सगळ्यांना, कुणी पर्वत रांगांनी सजलेला हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांना अंगा खांद्यावर खेळवणारी महाराष्ट्राची हीच ती पवित्र भूमी, हीच ती मायभूमी। याच पवित्र मायभूमीचं स्वराज्याचं स्वप्न राजमाता जिजाऊ मासाहेबांनी आपल्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि तेच स्वप्न मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तेमध्ये उतरवलं। असा तुमचा आमचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या भूमीत यातले याग होता, त्याग होता आणि दुष्टांसाठी रागही होता। या भूमीला मान होता, सन्मान होता आणि अस्मिताही होती। देवगिरीच्या हिंदपत बादशाह यादवराय यांनी ही अस्मिता जपलेली होती, पण कोण्या एका शनिवारी मात्र या भूमीला दृष्ट लागली। अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला, जाळपोळ केली, लुटालूट केली, मंदिरं जाळली, फोडली, देवदेवता पाठवल्या। या गर्भगळीत झालेल्या यादवराय यांनी आपली पोटची कन्या खिलजीच्या स्वाधीन केली आणि या महाराष्ट्राची आबरूच गेली। हा महाराष्ट्र तलवार गाजू लागला ती फक्त परकीयांसाठी, कुणी मुघलांकडे, कुणी आदिलशाहीकडे, कुणी कुतुबशाहीकडे। गणिम आया बहिणींचे आबरू लुटू लागला, आया बहिणींना कुणीच वाली उरला नाही। अशा वेळेस या महाराष्ट्राची दयनीय अवस्था महाराष्ट्राचा
भाग्य अवतरलं. त्या बाळामध्ये तेज होतं शिवाचं, ओज होतं भवानीमाई माताचं, चापल्य होतं विजयाचं, काळीज होतं वाघाचं, शौर्य होतं सिंहाचं. कृष्णाची नीती, रामाची मर्यादा, धर्मराजाची पुण्यशीलता त्या बाळामध्ये भरलेलं होतं. शिवाई देवीच्या आशीर्वादाने जन्मलेल्या त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. वादळासारखा महाराजांचा स्वभाव. आपल्याच मस्तीत मन मानेल तसं डोंगर कपाऱ्यात हिंडायचं फिरायचं एवढंच त्यांना माहित होतं. कुठलंही निरोधन त्यांना सहन होत नव्हतं, कुठलंही बंधन त्यांना माहित नव्हतं. वळीव गरजावा तसे ते शत्रू सैन्यांवर तुटून पडत असत. शत्रू सैन्यांना पहाडावर डोका आपटून रक्त बंबाळ करत असत. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी शत्रू सैन्यांमध्ये थरका उडवणारा शिवबा धाय मागून कधीच रडला नाही किंवा रडत बसला नाही. भागवत धर्माचं भगव निशान हातामध्ये घेऊन छत्रपतींनी शपथ घेतली ती या हिंदवी स्वराज्याची, ती या हिंदवी स्वराज्याची. पण छत्रपतींनी मिळवलेलं हे स्वराज्य आज तुम्ही आम्ही माणूस म्हणून खरंच जगत आहोत का, हाच प्रश्न आम्हाला जर विचारला तर याचं उत्तर पूर्णपणे नकारार्थी येतं. आज परप्रांतीयांचे लोंढे येतात, दहशतवादी आमच्यावर भ्याडपणे हल्ले काय करतायत. माझ्याच या महाराष्ट्रातला शेतकरी बांधव फासावर का लटकला जातो, आज तिथं कुणाचं मात्र लक्ष जात नाहीये. आमच्याच आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचं आम्ही काहीच वाकडं करू शकत नाहीये. हीच फार मोठी शोकांतिका आहे. का आणि कशासाठी होत चाललेला आहे. आमच्या मुंबई नगरीवर बॉम्ब हल्ला करणारा तो कसा, तो अफजल गुरु. त्यांना झालेली फाशी काही काळ का होईना थांबवली होते, पण माझ्या देशातला, माझ्या महाराष्ट्रातला, या पवित्र मातीतला हा शेतकरी बांधव रोज फासावर लटकला जातो. मग त्यांची फाशी का थांबवली जात नाहीये. छत्रपतींनी मिळवलेल्या या स्वराज्यात आज माणूस म्हणून जगण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. समाजाचं अधपतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं. आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाहीये राजे. सुभेदाराची सून इथं सुरक्षित नाहीये राजे. आया बहिणी लेकी सारखी इथं जगतायत माणसं. आपलंच मरण रोज इथं बघतायत माणसं. वेदना असह्य होतायत म्हणून इच्छा मरण मागावं लागतं. आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. तुमच्यासारखा राजा शिवछत्रपती पुन्हा इथं कधी झाला नाही. आणि पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही. घराघरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत. संस्कार करण्याऐवजी पोराला पाळणा घरात देत आहेत. कुत्र आईकडं आणि पोरग ताईकडं असलेलं पाहावं लागतं. आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. आता एक करा राजे, यापुढे प्रेरणा तुम्ही आम्हाला देऊ नका. आणि चुकून सुद्धा तुम्ही आमच्या स्वप्नात सुद्धा येऊ नका. काय सांगू राजे, आमच्या तरुणाई बद्दल आता बोलवत नाही. तुमच्या आदर्शाचं ओझ आमच्या तरुण खांद्याला पेलवत नाही. कर्तव्य विसरून आमची तरुणाई आपल्याच मस्तीत मग्न आहे. मनामनातील मूर्ती तुमची घराघरात भग्न आहे. अहो तुमच्याच जयंतीला राजे, तुमच्याच जयंतीला वर्षातून 2 वेळा नाचावं लागतं. आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतं. मार्ग आम्ही आमचा एकमेकांचा बदलत चाललेलो आहोत. म्हणून आज आमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. भ्याडपणे हल्ले करणारे हल्लेखोर आज मोकाट फिरतायत. हे कशामुळं, तर आम्हीच आमच्यातली एकजुटता संपत चाललेलो आहोत. म्हणून हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई असं आम्ही फक्त पूर्वी म्हणायचो. आज ती परिस्थिती नाहीये. आम्हीच आमच्याच माणसांची डोकी फोडायला आज तयार झालेलो आहोत. तुमचा आमचा मार्ग फक्त एकच, फक्त अग्नी चोहीकडे, त्यातले निखारे हा मार्ग आहे आमचा. फक्त अग्नी चोहीकडे, त्यातले निखारे हा मार्ग आहे आमचा. अरे त्यांना जमलं नाही, हा काय दोष आहे आमचा.
हिशोब आम्ही सुद्धा ठेवत नाही असल्या हिजड्यांचा. एकच राजा शिवछत्रपती हा बाप आहे आमचा. बाकी सगळा खेळ साला माकडांचा. बाकी सगळा खेळ साला माकडांचा. इतिहासाची पुनरावृत्ती झाली. भगवंत राजांच्या अंगी संचार. महाराजांची कीर्ती बेथाम. महाराजांची कीर्ती बेथाम. बाल्या भाल्यानं सुटला घाम. बाल्या भाल्यानं सुटला घाम. याला कोण घातले सेने दरबारी कुस्ती रहे. बडी बेटा म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंतर दरबार झाला कपकार. कोणी खेळला पुढाकार साऱ्यांनीच मारली हार. तितक्या दशक एक सरदार बोलला मला शिवाजी आणि त्याला विडा उचलला. दावतेचा पुजल खान. दावतेचा पुजल खान. या दावतेचा पुजल खान जिथं झाकता धरून सैतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकून चिरून. मरहबा मरहबा सुभाग कौतिक झाला दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं गोडद पायदळ भाऊचा फाटालाही बक्कळ. अंगी हत्तीचं बळ पाहणारा काप्यात चंचळ. वाटे फेटे त्याला खेच शेडीत खानाची सेना निघाली. गावलू देवळ उद्ध्वस्त केली. परंतु फॅटपणे पळून जाऊन मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा अशा वाघिणीचा छावा गणी मान कसा जावा. डोक्यात गणी मी गावा. बेटीचा धागा सांगावा. प्रतापगडावर आमच्या सामने भेटीचा सांगावा खालून हसत हसत कबूल केला. दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. हरी करील काय कल्पना युक्तीची. हरी करील काय कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारला. बेटीसाठी
नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अनशा शामियान्या खन दौलत डुलताला खन दौलत डुलताला सय्यद पंडा त्याच्या संगतीला सय्यद पंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला बघा जीवा महाले नावाचा एक डोंबारी होता अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी वो नजरा गई जिरहा 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 पण आपला राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता राजा तोर बात त्याची ज्ञानी राजा तोर बात त्याची ज्ञानी चालत त्याची सावध बारी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खनदाभिमान मानला खनदाभिमान मानला कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखता होताय अंगाला चिलखता होताय अंगाला खानाचा वार फुका गेला खान अडवला तितक्यात महाराजानं मोठा मंदी बिचवटे कलला मोठा मंदी बिचवटे कलला वाघ नकाचा मारा केला वाघ नकाचा मारा केला फाडला पोटाला त्याला फाडला पोटाला तळा गेला कानाचा तुकडा बाय हाला जी बाय हाला जी बाय हाला जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावने गेला पुण्य जागा पावन गेला पुण्य जागा पावन गेला पुण्य जागा माविली गुलाबीची होवा माविली गुलाबीची होवा माविली गुलाबीची होवा मराठशाहीचा बांधला घाट मराठशाहीचा बांधला घाट मराठशाहीचा बांधला माणसामध्ये कला किती असाव्या त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. ते सुंदर रीतीने फेटा बांधतायत. तुर्रेबाज फेटा ज्याला म्हणतात प्युअर महाराष्ट्रीयन तुर्रेबाज फेटा आमदार साहेबांना या ठिकाणी बांधला जातोय. बढिया बढिया. यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमदार साहेबांचा होतोय आणि नंतर आमदार साहेब आलेल्या सर्व मान्यवरांचं माता भगिनींचं पुन्हा एकदा संगमच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. संगमचा जो सगळा त्यांचा कर्मचारी वृंद आहे
त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी त्यांच्यावरची जबाबदारी, विजय शेठ असतील, प्रकाश शेठ असतील, संतोष शेठ असतील, यांनी जी जबाबदारी या सगळ्या मंडळींवर सोपवली, त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या आज या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन त्यांच्या सगळ्या टीमनं केलेलं आहे. त्यांच्याही मनापासून मी त्यांचे धन्यवाद. अतिशय सुंदर, त्यामुळं हा सोहळा अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न होऊ शकला. याच्यामध्ये जसा संगम परिवार आहे तसं त्यांचा सगळा कर्मचारी वृंद आहे, त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी आज हा जो आगळा वेगळा आणि चांगला सोहळा या ठिकाणी आखला संपन्न होतोय, तो या सगळ्यांचं त्याच्यामध्ये अगदी योगदान आहे. आणि त्या योगदानाचं फळ आता आपण पाहतो की अगदी चांगला हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो सौभाग्यवती सुरेखाताई दिलीपराव मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या. आपल्याला विनंती आहे, मंचावर या. राजगुरुनगर तालुका खेळ. धन्यवाद. जे विभागून देण्यात जाणारं 10 लोकांसाठी हे एक किलो 1 लाखाचं सोनं 10 जणांमध्ये विभागून. कुणाल भवन गारगोटे, मुक्काम पोस्ट वाकी, तालुका खेळ. त्या भाग्यवंतांची नावं इथे माझ्यापर्यंत येत आहे. कुणाल गारगोटे, जाधव किसन आणि काकासाहेब मिंड अशी तिघांची नावं आलेली आहेत. आता चौथं नाव आमदार साहेब सांगतायत. सावंत तुकाराम शांताराम, समतानगर वाडा रोड, राजगुरुनगर. सावंत शांताराम, वडिलांचं नाव तुकाराम. ओके. समतानगर वाडा रोड, रोडवर इकडेच आहे. हो. अशोकनाथा मोरडे, मोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. धन्यवाद. 5वं नाव माझ्यापर्यंत आलेलं आहे. अशोकनाथा मोरडे, मोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ज्योती वैराळ, जित्राईमळा, चाकण, तालुका खेड. ज्योती वैराळ, जित्राईमळा, चाकण. 7वं नाव प्रवीण कांताराम विभूते, स्वप्नप्रभा बिल्डिंग, प्लॉट फ्लॅट नंबर 11, तिघडस्थळ. खेळचे सगळ्या भागातले. प्रवीण विभूते यानंतरचं नाव इथल्या गल्लीतच फिरत आहे. महादेव पठाण भोगसे, 7 फोटो स्टुडिओ, पाबल रोड, हे आठवण. करमारे बिल्डिंग. महादेव भोगसे, पठाण भोगसे हे 8वं नाव माझ्याकडे आलेलं आहे. 1 2 3 आणि 9 गेला आता. दहा भाग्यवंतांना मिळून हे 1 लाखाचं सोनं दिलं जाणार आहे. म्हणजे प्रत्येकी 10-10 हजार रुपयाचं. त्याची ही सोडत चालू आहे. 8 भाग्यवंतांची नावं आमच्याजवळ झालेली आहे. 9वं नाव तुमच्यासमोर इथे. अमोल शंकर रायकर, एस टी समोर, राक्षेवाडी. अमोल शंकर रायकर, एस टी स्टँड समोर, राक्षेवाडी. आणि आता शेवटचं नाव या सोडतीतलं हे शेवटचं नाव. आणि यानंतर मात्र एकच लकी ड्रॉ राहिलेला आहे आणि तो म्हणजे वैष्णवी सांडभोर, मुक्काम पोस्ट कुरकुंडी.
धन्यवाद आमदार साहेब. धन्यवाद. वैष्णवी सांडभोर हे 10वं नाव आहे जे इथे निघालेलं आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आमदार साहेब शुभेच्छा देतील या कार्यक्रमाच्या, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. विनंती करतो आमदार साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करा. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा लकी ड्रॉ होणार आहे. सिंगापूर कपल ट्रिप. कोण भाग्यवान विजेते आहे ते आपण सगळ्यांनी थांबा, कुणी जाण्याची घाई करू नका. सगळ्यात मोठं कपड्याचं दुकान म्हटलं की ते संगम. नावाप्रमाणे अनेक व्हरायटीचा संगम ज्या दुकानामध्ये तुम्हाला मला पाहायला मिळतो. आणि दरवर्षी वेगवेगळ्या व्हरायटीज, फ्रेश माल आणि ग्राहकाला उत्तम सेवा, असा नावलौकिक असणारं उत्तर पुणे जिल्ह्यातलं एकमेव दुकान म्हणून संगमकडे सगळे लोक पाहतात. गेली 30-40 वर्ष, 43 वर्ष आपल्या व्यवसायाची ही धुरा विजूभाई भन्साळी, प्रकाशशेठ भन्साळी, संतोषशेठ भन्साळी आणि त्यांच्या सगळ्याच चिरंजीवांनी सांभाळलेली. या 43 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोक गिराईक म्हणून दुकानात आले. ते परिवारातले कधी झाले आणि त्यांना परिवारातलं कधी करून घेतलं हे सुद्धा त्यांना कळालं नाही. इतकी माया, इतकं प्रेम, इतकी ममता आणि इतका आपलेपणा या परिवारानं जपलेला आहे. गिराईक लहान असू द्या किंवा मोठं, गरिबाचं असू द्या किंवा पैसेवाल्याचं, सगळ्यांना समान वागलो, सगळ्याचीच तितक्याच प्रेमानं वागायचं, प्रेमानं बोलायचं आणि त्याला लागणारी सगळी सेवा अतिशय तत्परतेनं आणि तन्मयतेनं देण्याचं काम या परिवारानं सातत्यानं केलेलं आहे. शेवटी अतिथी देवो भव, गिराईक हेच आपलं परमेश्वर आहे ही भावना मनामध्ये ठेवून या परिवारानं राजगुरुनगरच्या परिसरामधलेच किंबहुना उत्तर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच गिराईकांशी, ग्राहकांशी, लोकांशी इतके जिव्हाळ्याचे संबंध जोडण्याचं काम केलं. आणि म्हणून अनेक दुकानं झाली, अनेकांनी मोठमोठाले मॉल काढले, तरीसुद्धा संगमचे बराबरी ते करू शकले नाहीत. हे या दुकानाचं वैशिष्ट्य आहे. व्यवसाय काढायला कुणालाच बंदी नाही, पण व्यवसाय कसा करावा हे या परिवाराकडनं शिकण्यासारखं आहे. व्यवसायातली जी सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, जो जिव्हाळा आहे, तो जपण्याचं काम या परिवारानं सातत्यानं केलं आणि माणुसकीचा धर्म कायम जागत या परिवारानं ठेवलेला आहे. मग सामाजिक असेल, राजकीय असेल, ज्या ज्या जबाबदाऱ्या या परिवारानं स्वीकारल्या त्या समर्थपणानं पार पडल्या. राजकारणातली सुद्धा पदं या परिवाराकडे आली. विजूभाई या गावचे सरपंच होत आहे. प्रकाश शेटे अनेक वर्ष राजगुरू सहकारी बँकेचे संचालक होते. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून सुद्धा या परिवाराने काम केलं. पण खुर्ची करता कधी काम केलं नाही आणि खुर्चीला कधी चिटकून ते राहिले नाही. जमलं तोपर्यंत सेवा केली. त्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी हात जोडून सांगितले की आता मला नको आहे त्या. आपण राजकारणातली अनेक मंडळी पाहतो, समाजातली अनेक मंडळी पाहतो, खुर्चीची हूप त्यांना कधी सुटत नाही, परंतु खुर्ची सोडून बाजूला जाण्याचं धाडस या परिवारानं दाखवलेले आहे. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपला व्यवसाय, त्याच्याशी असणारी आपली प्रामाणिकता
ह्या सगळ्या गोष्टी जपून जमेल तेवढी समाजसेवा करण्याचं कामसुद्धा या परिवारानं केलेलं आहे. आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा परिवार आहे. आणि या परिवारानं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. आणि व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा केवळ पैशाकरताच व्यवसाय करायचा असं नाही, या मिळालेल्या पैशातनं सुद्धा त्याला समाजाला काही उपयोग करता येईल का अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आज दिवाळी सोडत दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आपण खरेदी करतो आणि मग त्या खरेदीमधनं आपल्याला जो नफा होईल त्यातला काही भाग लोकांना बक्षीस रूपानं मिळाला पाहिजे याच्याकरता ही वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं आज या ठिकाणी ठेवली. आपण सगळ्यांनीच मला वाटतं आता 8 बक्षिसं वाटून झालेली, 7 झाली, आता 8वा आणि फायनलचा. ह्या 8 बक्षिसामध्ये आता शेवटची आहे ती सिंगापूर टूर. आत्ताच आपण 1 लाख रुपयाचं सोनं, मी सोन्याच्या बदल्यामध्ये आता ती सोन्याची मला वाटतं कॉईन तुम्ही देणार आहात. आणि म्हणून साधारणतः 12-12 हजाराची 10-10 हजाराची प्रत्येकी कॉईन येईल, एवढी कॉईन्स आता त्या ठिकाणी आपल्याला गेली. जवळजवळ 10 पैकी 9 आपल्या तालुक्यातल्याच भाग्यवंतांना ती मिळालेली आहेत. आणि पुढचीसुद्धा सिंगापूरची ट्रिप तालुक्यातल्याच लोकांना मिळाव्या अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आता मला खात्री आहे की सगळ्यात जास्त खरेदी खेड तालुक्यातल्या लोकांनी केलेली आहे, त्यामुळे निश्चितपणे त्यांचा वाटा अधिकचा आणि त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि माझंही भाग्य आहे मला तालुक्यातल्या लोकांना इथंसुद्धा न्याय देता आला आणि तो देण्याचा प्रयत्न निश्चित याने परमेश्वराने केला. आता पुढंसुद्धा परत एकदा या तालुक्यातल्या त्याच्या भाग्यवंतांना ही सिंगापूरची ट्रिप घडावी. खरं म्हणजे आपण पूर्वी राज कपूरचं गाणं ऐकलेलं आहे, एक बार आना सिंगापूर. तर त्यावेळेचं सिंगापूर त्याच्यापेक्षा आणखीन फार सुंदर सिंगापूर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकं सुंदर ती सिटी आहे. दिवसामध्ये 3 ऋतू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग सकाळी उगवलं, सकाळी त्या ठिकाणी ऊन पडतं, दुपारी पाऊस पडतो आणि संध्याकाळी थंडी वाजते. मी दिवसातले 3 ऋतू, कारण ते एक बेट आहे छोटंसं, 4ही बाजूनी समुद्र आहे, पण अत्यंत स्वच्छता आणि एवढ्याशा छोट्या देशामध्ये सुद्धा आज तुम्हाला जगातली अनेक आश्चर्य त्या ठिकाणी पाहायला मिळतील. इतकं सुंदर ते शहर त्या लोकांनी बनवलेलं आहे. निश्चितपणानं ही ट्रिप करायला आपल्या कुणालाही आवडेल. त्या भाग्यवंतांचं आता आपण या ठिकाणी सोडत काढणार आहे. एकच आहे का? मी म्हटलं त्याच्यातही 10 ठेवली तुम्ही. ती सुद्धा एका कबूल करून भाग्यवान त्याच्या नशिबामध्ये ती मिळणार आहे. मी बनसाळे परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपण एक सामाजिक डोळ्यासमोर ठेवून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना ही दिवाळी भेट देण्याचं काम या निमित्तानं करत आहे. निश्चितपणानं खरं म्हणजे कुणी मिठाई देतं, कुणी काही देतं, त्याच्यापेक्षा असली भेट निश्चितपणानं आयुष्यभर स्मरणामध्ये राहील अशा प्रकारची भेट आज या परिवारानं तुम्हाला मला देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आता मला एवढ्या करता म्हटलो की माझ्या बायकोने बरीच कुपन कामं केलेली नाही दिली, त्यामुळं लागला नंबर तर आमचाही लागू शकतो. त्यामुळं आपण सगळेच त्या क्षणाची वाट पाहतोय. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संगम कलेक्शनच्या या भव्य सोडतीला, या समारंभाला मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सगळं करत असताना आज त्यांच्या स्टाफनं त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शेवटी एखादा व्यवसाय चालवत असताना मालक इतका प्रेमळ असतो, त्याच्यापेक्षा त्याचे जे कामगार वर्ग आहे त्यांनासुद्धा तितके प्रेमळ राहावं लागतं, तरच हा व्यवसाय होतो. आणि हा व्यवसाय इतक्या चिकाटीचा आहे की गिऱ्हाईक यायच्या आत दुकानात यावं लागतं आणि दुकान बंद झाल्यानंतर सगळी व्यवस्था करून बाहेर पडावं लागतं. मला वाटतं सगळ्यात जास्त कपड्याच्या दुकानातलं काम कामगारांना करावं लागतं. त्यामुळं या कामगारांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं सुद्धा मला वाटतं 20-20, 25-25 वर्षसुद्धा त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, मला माहिती आहे. कारण तेच चेहरे बऱ्याच वेळा आम्ही त्या ठिकाणी गेल्यानं पाहतो, बदलत नाहीत लवकर. शेवटी कामगार आणि मालकामधलं जे नातं आहे, जो स्नेह आहे,
वर्षानुवर्ष टिकवण्याचं काम केलं आणि आपलं घरचं दुकान आहे. अशा पद्धतीने इथले कामगार सगळे काम करतात. त्या सगळ्या कामगारांना सुद्धा मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. तर त्यांनी कुपन काढली की नाही मला माहीत नाही, स्टाफला अलाउड नाही ती सगळी कुपन त्यांनाच गेली असती. तर सगळ्या कामगारांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. संगम सिर्फ नामी काफी है अशा प्रकारचं हे दुकान आहे. आणि यानंतर एक छोटासा डान्स होईल आणि मग शेवटची सिंगापूर ट्रिपची लगेच सोडत होईल. हे घे माईक. नाव आहे नाव आमदार साहेब घ्या इकडे. वहिनी हसल्या, आम्हाला वाटलं तुमच्या 50 तिकिटातलं एक निघालं की काय. येस
नाव आहे हां आमदार साहेब तुम्ही सांगायला पाहिजेत त्या इकडे जरा गर्दी झाली. आमदार साहेब आता 8व्या भाग्यवान विजेत्याचं नाव पुकारतायत. श्रीपाद सागर तापकीर, मुक्काम वैदवाडी, काटकरवाडी पोस्ट, पारगाव, शिंगवे, तालुका आंबेगाव तालुक्यातला भाग्यवान विजेता. धन्यवाद. श्रीपाद तापकीर हे विजेत्याचं नाव आहे, भाग्यवंतांचं नाव आहे जे सिंगापूर कपल ट्रिपसाठी संगम कलेक्शन्सद्वारे यावर्षी 2015 सालीच्या या महासोडतीचं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं नाव श्रीपाद सागर तापकीर. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा संगम कलेक्शनच्या वतीनं आभार मानतो. आपण अतिशय चांगल्या रीतीनं या ठिकाणी आज हा सगळा कार्यक्रम आपण ग्रहण केला. नंतर मी आभार मानतो संदीप पाचवडकर साहेब, आपण एक खूप शोभा देत आमच्या या राजगीरनगरचं आपण प्रेम आणि माया जिंकलीत आज. आपले सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता 7वा हा आमदार साहेबांच्या शुभास्ते त्यांना शाल आणि एक बुके देऊन सन्मानित केले जाते. हा सन्मान भाषावी परिवाराच्या वतीनं होते. आमचे आत्ताचे गायक, आत्ताचे अँकरिंग करणारे यांच्या शुभास्ते माणसामध्ये कला किती असावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. हे सुंदर रीतीनं फेटा बांधतायत. तुर्रेबाज फेटा ज्याला म्हणतात किंवा महाराष्ट्रीय तुर्रेबाज फेटा आमदार साहेबांना या ठिकाणी बांधला जातो. बढिया त्यांच्या शुभास्ते सन्मान आमदार साहेबांचा होतं. संगमचा जो सगळा त्यांचा कर्मचारी असे चांगले नावाप्रमाणे अनेक व्हरायटीचा संगम या दुकानामध्ये तुम्हाला मला पाहायला मिळतो. आणि दरवर्षी वेगवेगळ्या व्हरायटी, फ्रेश माल आणि ग्राहकाला उत्तम सेवा असा नावलौकिक असणारं उत्तर पुणे जिल्ह्यातलं एकमेव दुकान म्हणून संगमकडे सगळे लोक पाहतात. गेली 30-40 वर्ष 43 वर्ष आपल्या व्यवसायाची ती धुरा विजूभाई भन्साळी, प्रकाशजी भन्साळी, संतोषजी भन्साळी आणि त्यांच्या सगळ्याच चिरंजीवांनी सांभाळलेली. त्या 43 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक लोक गिऱ्हाईक म्हणून दुकानात आले. ते परिवारातले कधी झाले आणि त्यांना परिवारातले कधी करून घेतलं हे सुद्धा त्यांना कळालं नाही. इतकी माया, इतकं प्रेम, इतकी ममता आणि इतका आपलेपणा या परिवाराने जपलेला आहे. गिऱ्हाईक लहान असू द्या किंवा मोठं, गरिबाचं असू द्या किंवा पैसेवाल्याचं, सगळ्यांना समान वागणं, सगळ्यांची तितक्याच प्रेमानं वागायचं, प्रेमानं बोलायचं आणि त्याला लागणारी सगळी सेवा अतिशय तत्परतेनं तन्मयतेनं देण्याचं काम या परिवारानं सातत्याने केलेलं आहे. शेवटी अतिथी देवो भव, गिऱ्हाईक हेच आपलं परमेश्वर आहे ही भावना मनामध्ये ठेवून या परिवारानं राजगुरुनगरच्या परिसरामध्येच
किंबहुना उत्तर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच गिराहिकांशी, ग्राहकांशी, लोकांशी की जिव्हाळ्याचे संबंध जोडण्याचं काम केलं. आणि म्हणून अनेक दुकानं झाली, अनेकांनी मोठमोठे मॉल काढले, तरीसुद्धा संगमचे बराबरी ते करू शकले नाही. हे या दुकानाचं वैशिष्ट्य आहे. व्यवसाय काढायला कुणालाच बंदी नाही, पण व्यवसाय कसा करावा हे या परिवाराकडनं शिकण्यासारखं आहे. व्यवसायातली जी सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, तो जिव्हाळा जपण्याचं काम या परिवारानं सातत्यानं केलं. आणि माणुसकीचा धर्म कायम जागृत या परिवाराने ठेवलेला आहे. मग सामाजिक असेल, राजकीय असेल, ज्या ज्या जबाबदाऱ्या या परिवारानं स्वीकारल्या त्या समर्थपणानं पार पडल्या. राजकारणातली सुद्धा पदं या परिवाराकडे आली. विजूबाई या गावचे सरपंच होत आहे. प्रकाश शिंदे अनेक वर्ष रायगड सहकारी बँकेचे संचालक होते. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून सुद्धा या परिवाराने काम केलं. खुर्ची करता कधी काम केलं नाही आणि खुर्चीला कधी चिटकून ते राहिले नाही. जमलं तोपर्यंत सेवा केली. त्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी हात जोडून सांगितले की आता मला नको आहे. त्या आपण राजकारणातली अनेक मंडळी पाहतो, समाजातली अनेक मंडळी पाहतो, खुर्चीची हूक त्यांना कधी सुटत नाही, परंतु खुर्ची सोडून बाजूला जाण्याचं धाडस या परिवारानं दाखवलेलं आहे. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपला व्यवसाय, त्याच्याशी असणारी आपली प्रामाणिकता, त्या सगळ्या गोष्टी जपून जमेल तेवढी समाजसेवा करण्याचं काम सुद्धा या परिवारानं केलेलं आहे. म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपणारा असा परिवार आहे. आणि या परिवारानं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा केवळ पैशाकरताच व्यवसाय करायचा असं नाही, या मिळालेल्या पैशातून सुद्धा त्याला समाजाला काही उपयोग करता येईल का, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आज दिवाळी सोडत दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आपण खरेदी करतो. आणि मग त्या खरेदीमधनं आपल्याला जो नफा होईल त्यातला काही भाग लोकांना बक्षीस रूपाने मिळाला पाहिजे, याच्याकरता ती वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं आज या ठिकाणी ठेवली. आपण सगळ्यांनीच, मला वाटतं आता 8 बक्षिसं वाटून झाली आहे, 7 झाली, आता 8वा आणि फायनल्स. या 8 बक्षिसामध्ये आता शेवटची आहे ती सिंगापूर होती. आत्ताच आपण 1 लाख रुपयाचं सोनं, मी सोन्याच्या बदल्यामध्ये सोन्याची मला वाटतं कॉईन तुम्ही घेणार आहे. आणि म्हणून साधारणतः 12-12 हजार 10-10 हजाराची प्रत्येकी कॉईन येईल. एवढी कॉईन सगळं त्या ठिकाणी आपल्याला की जवळजवळ 10पैकी 9 आपल्या तालुक्यातल्याच भाग्यवंतांना ती मिळालेली आहे. आणि पुढची सुद्धा सिंगापूरची ट्रीप तालुक्यातल्याच लोकांना मिळाव्या अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आता मला खात्री आहे की सगळ्यात जास्त खरेदी खेड तालुक्यातल्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांचा वाटा अधिकचा आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि माझंही भाग्य आहे, मला तालुक्यातल्या लोकांना इथं सुद्धा न्याय देता आला, पण देण्याचा प्रयत्न निश्चित यांनी परमेश्वराने केला. आता पुढं सुद्धा परत एकदा या तालुक्यातल्या त्याच्या भाग्यवंतांना ही सिंगापूरची ट्रीप घडावी. त्याला म्हणजे आपण पूर्वी राजकपूरचं गाणं ऐकलेलं आहे, एक बार आना सिंगापूर. त्यावेळेचं सिंगापूर त्याच्यापेक्षा आणखी फार सुंदर सिंगापूर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकं सुंदर ती सिटी आहे. दिवसामध्ये 3 ऋतू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग सकाळी उगवलं, सकाळी त्या ठिकाणी ऊन पडतं, दुपारी पाऊस पडतो आणि संध्याकाळी थंडी वाजते. ही दिवसातले 3 ऋतू. कारण ते एक बेट आहे छोटासा, 4ही बाजूनी समुद्र आहे, पण अत्यंत स्वच्छता. आणि एवढ्याशा छोट्या देशामध्ये सुद्धा आज तुम्हाला जगातली अनेक आश्चर्य त्या ठिकाणी पाहायला मिळतील. इतकं सुंदर ते शहर त्या लोकांनी बनवलेलं आहे. निश्चितपणाने ही ट्रीप करायला आपल्या कोणालाही आवडेल. त्या भाग्यवंतांचं आता आपण या ठिकाणी सोडत काढणार आहे. एकच आहे, मी म्हणतो त्याच्यातही 10 ती सुद्धा एका कबूल करून भाग्यवान त्याच्या नशिबामध्ये मिळणार आहे. मी बनसाळे परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपण एक समाजिक डोळ्यासमोर ठेवून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून
त्यांना ती दिवाळी भेट द्यायचं काम या निमित्तानं करत आहे निश्चितपणानं. कारण म्हणजे कुणी मिठाई देतं, कुणी काही देतं, त्याच्यापेक्षा असली भेट निश्चितपणानं आयुष्यभर स्मरणामध्ये राहील अशा प्रकारची भेट आज या परिवारानं तुम्हाला मला देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आता मला एवढ्या करता म्हटलं की माझ्या बायकोने बरीच कुपन कामं केलेली त्यामुळं लागला नंबर तर आमचाही लावून मला खूप बरं वाटेल त्यामुळं आपण सगळेच त्या क्षणाची वाट पाहतोय. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने संगम कलेक्शनच्या या भव्य सोडतीला या समारंभाला मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. कारण म्हणजे सगळं करत असताना आज तुमच्या स्टाफनं त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शेवटी एखादा व्यवसाय चालवत असताना मालक इतका प्रेमळ असतो, त्याच्यापेक्षा त्याचे जे कामगार वर्ग आहे त्यांना सुद्धा इतके प्रेमळ राहावं लागतं, तरच हा व्यवसाय होतो. आणि हा व्यवसाय इतक्या चिकाटीचा आहे की गिऱ्हाईक यायच्या आत दुकानात यावं लागतं आणि दुकान बंद झाल्यानंतर सगळी व्यवस्था करून बाहेर पडावं लागतं. मला वाटतं सगळ्यात जास्त कपड्याच्या दुकानातलं काम कामगारांना करावं लागतं. त्यामुळं त्या कामगारांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं सुद्धा मला वाटतं 20-25 वर्षसुद्धा त्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत, मला माहिती आहे. पण तेच चेहरे बऱ्याच वेळा आम्ही त्या ठिकाणी पाहतो, बदलत नाही लवकर. शेवटी कामगारांनी मालकामधलं जे नातं आहे, जो स्नेह आहे, वर्षानुवर्ष टिकवण्याचं काम केलं आणि आपलं घरचं दुकान आहे. अशा पद्धतीने इथले कामगार सगळे काम करतात. त्या सगळ्या कामगारांना सुद्धा मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. त्यांनी कुपन काढली तरी मला माहीत नाही, स्टाफला आला होता काही ती सगळी कुपन त्यांनाच गेली असते. तर सगळ्या कामगारांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आमचे तरुण तरफदार नगरसेवक यांचे मनापासून स्वागत करतो. डॉक्टर गीताचा मनापासून स्वागत. आमचे सैनिक या ठिकाणी शेवटचं नाव, शेवटचं भाग्यवंताचं नाव इथे संगम कलेक्शन्सद्वारे यावर्षी 2015 सालीच्या या महासोडतीचं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं नाव श्रीपाद सागर कापते. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा संगम कलेक्शनमध्ये सर्व आमच्या कामगार बंधूंच्या वतीनं, पुढे संगम कलेक्शन ग्रुपच्या वतीनं त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करू.